नमस्कार बिग बॉस मराठी नाही हिंदी। काय ती नेहमी मराठीबद्दल बोलण्याची सवय झाल्यामुळे आता हिंदीकडे थोडासा कमी राहत असतो आपण। तर हिंदी सुरू झालेला आहे। बिग बॉस हिंदी 19वा सीझन हे सुरू झालेलं आहे आणि त्यामध्ये भरपूर गोष्टी घडताना आपल्याला दिसत आहे। सुरुवातीला काही एवढी मजा आली नव्हती मला, जर पर्सनली सांगत झाले तर एवढी काही मजा नाही आली, परंतु हळूहळू जसे एपिसोड येत गेले त्यानंतर थोडीशी गोष्ट कळायला लागली। आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर आपला जो आहे महाराष्ट्राचा तो प्रणित आहे। सुरुवातीला भारी वाटलं की चला प्रणित येतोय, परंतु काल जी गोष्ट घडली, जे सलमान खानने प्रेमाने अतिशय प्रेमाने लाडू खाऊ घातले आहे, तर ते बघण्यास अत्यंत मजा आली आणि ते खरं होतं। खरं पाहिलं तर भरपूर गोष्टी घडल्या प्रेमाने, जे आपण म्हणतो प्रेमानं टोमणे मारणं, प्रेमानं गोष्टी करणं, त्याला वेगवेगळे शब्द आहेत, तर त्या गोष्टी घडल्या। तर नक्कीच त्यावर चर्चा करूया। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। सबस्क्राइब केले नसेल अजूनही सबस्क्राइब करून पुढे बघा यार। चला सुरू करूया। तर काल शनिवार होता आणि सलमान भाऊ येणारच होते नक्कीच। तर गोष्ट अशी होती की सलमान खानला नक्कीच प्रणितला बोलायचं होतं, टोमणे मारायचे होते, जे काय गोष्टी त्याने जोक वगैरे मारले आहे ते नक्कीच त्याला बोलायचं होतं, परंतु डायरेक्ट कसं म्हणणार ना की तू माझ्यावर असं केलेलं आहे, तर तू हे केलं ते चुकीचं केलं, तसं नाही। सुरुवातीला अतिशय असं जे वळून म्हणता ना, वळून चापट मारण्याप्रमाणे, तर ती गोष्ट घडली। आधी काय केलं की तानियाच्या थ्रू, की तानियाला तू समोर घेऊन जोक मारतो, काय गोष्टी करतो, त्या थ्रू ते गोष्ट करण्यात आली। तर प्रणितने खरं पाहिलं तर भरपूर जोक हे सलमान खानवर मारलेले आहेत आणि नक्कीच भरपूर न पचणारे जोक सुद्धा मारलेले आहेत। मी आता स्वतः लिहून आणलेले आहेत, 4 जोक आहेत ते, जे की नाही त्याला ते पचणार नाही, कोणालाही ते पचणार नाही, ती गोष्ट अशी केलेली आहे। आणि तोंडावर तर 100% कोणी बोलू नाही शकत। जसं की आपण मागे बघितलं भारत पेचे मागचे अश्नील गृहवर होता तो, आता तिथे काही बोलला आणि त्याच्यानंतर बाहेर गेल्यावर भरपूर गोष्टी केल्या, परंतु तोंडावर तर नक्कीच काही बोलू शकले नाही। तसेच इथं गोष्ट झालेली आहे। आता प्रणितने काय काय जोक मारलेले आहे, सलमान खानवर काय काय जोक मारलेले आहे, आपण ते स्टेप बाय स्टेप बघूया। नक्कीच हिंदीमध्ये होते, त्याला आपण मराठीत सुद्धा करूया, बघू कसं होतं। तर बघा, पहिली गोष्ट तर काय होते की पहिला जोक होता की सलमान जो है उनके घर कोई जानवर लेके नहीं जा सकता, कोई नहीं जाके ले सकता, क्योंकि उनको पता है कि वो मतलब सलमान खान जानवर को फार्म हाऊस लेके जाएगा। याचा संदर्भ नक्कीच तुम्हाला कळाला असेल की सलमानच्या घरी कोणी पाहुणा जो येतोय तो कधीच जानवर म्हणजे प्राणी घेऊन जाणार नाही, कारण त्याला माहिती आहे की सलमान हा फार्म हाऊसवर नेऊन जाणार त्याला। तर हा एक इनडायरेक्टली जोक होता। दूसरा जोक बघा झालं तर सलमान साइन नहीं कर रहा था एक मूवी के लिए, तो रोहित शेट्टी ने सलमान को बोलते हुए कहा कि इस मूवी में आपको गाड़ी चलाने को मिलेगी, वो भी आपको जैसी चलानी है वैसी चलाओ। कळाला असा संदर्भ, म्हणजे तुम्हाला रोहित शेट्टी सलमानला म्हणतोय की तुला या चित्रपटात गाडी चालवायला मिळेल, जशी पाहिजे तशी मिळेल। तर नक्कीच यामध्ये भरपूर गोष्टी घडताना आपल्याला दिसतं, ज्यांना कळायचं ते कळलं। तेव्हा तो सलमान ने फटाक से साइन कर दिया, हा एक जोक होता। तिसरा जोक जर बघा झाला तर सलमान पैसे खाता है, किसने कहा? सलमान पैसे नहीं खाता, सलमान दूसरों के करियर खाता है, हा एक जोक होता। आणि हे बिग बॉस मध्ये पण तुम्ही बघितलं असेल, कोणतरी होता तो, आता ते माहिती नाही, नाव तर नाही घेऊ शकत आपण कारण नाव लक्षात नाही त्या गोष्टीला। तर तुझे कुत्ता बना की छोडूंगा त्या टाईपचा एक डायलॉग होता बघा, तर तो एक होती गोष्ट। तर एक बघितलं आपण तर मागून तर खरंच पाहिलं तर सर्वच बोलतात, हे 2-4 जोक होते। हे 2-3 जोक होते की जे की मारलेले आहेत, अजून भरपूर मारले असेल जे की बाहेर समोर आले नाही। हे रील मध्ये तुम्ही आता सध्या बघत असाल आणि त्यामागे सलमानचं बॅकग्राऊंड डॉन टाईपचं तर ते आले असेल। तर ही गोष्ट होती। आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर सलमानने संपूर्ण प्रेमाने टार्गेट केलं होतं त्याला, प्रणितला, की ह्या ज्या गोष्टी घडल्या या गोष्टी प्रेमाने जे टोमणं मारतात माणूस तशा मारल्या त्यांनी, आणि ह्या गोष्टी ज्या केल्या त्या खरंच चुकीच्या केल्या आहे असं त्याला समजून सांगितलं एक प्रकारे। तर यावर प्रणित जसं की म्हटलं की झाकण घाला भाऊ, या गोष्टींवर जुन्या गोष्टी आहे। प्रणित भाऊ आता नंतर म्हणताना दिसत आहेत त्याच एपिसोडमध्ये, जर कालचा एपिसोड तुम्ही पाहिला असेल त्यामध्ये झाकण घाला भाऊ या संपूर्ण गोष्टींवर सलमान म्हणतो प्रणितला की तुला कधी बोलायचं असेल तर तू फक्त तानियालाच बोलू शकतो, तानिया जी आहे तिच्या समोरच बोलू शकतो किंवा तिलाच टार्गेट करू शकतो, हे सुरुवात होती। तानिया जवळ असेल तरच तू दुसऱ्या स्पर्धकांना बोलू शकतो। तर त्यावर प्रणित म्हणतो असं काही नाही, परंतु मला ती सेफ वाटते किंवा मी पहिल्यापासून तिच्यासोबत बॉन्डिंग चांगलं आहे,
तर नक्कीच मला तिच्या समोर बोलायला काही हरकत वाटत नाही, या टाईपचं ते डिस्कशन होतं. आणि त्यावरूनच ती संपूर्ण गोष्ट रिॲक्ट झाली सलमानची की तू मला सुद्धा भरपूर गोष्टी बोलला आहे, हे मी रील पाहिलं आहे आणि नक्कीच त्या संपूर्ण चुकीच्या आहे. भरपूर जण जोक मारतात आणि पुढं तर अत्यंत महत्त्वाचं बोललेलं आहे, तो भरपूर जोक मारतात. जसं की त्यानं कपिलचं नाव घेतलं, किकूचं घेतलं, त्याच्यानंतर कृष्णाचं नाव घेतलं, परंतु ते ह्या शब्दात ह्या स्तरापर्यंत बोलत नाही असं सलमानचं म्हणणं होतं. परंतु यामध्ये जर बघितलं तर शेवटी सलमाननं अतिशय चांगला मेसेज एक प्रकारे दिलेला होता आणि त्यालाच ती गोष्ट बोलली की तू जर माझं नाव वापरून स्वतःचं पोट भरत असेल तर मी आनंदी आहे तुझ्यासाठी. तू जर माझं नाव वापरून जर स्वतःचं पोट भरतोय, तुझं फेम मिळतंय, तुला भरपूर प्रसिद्धी गोष्टी मिळत आहे, तर ठीक आहे, मी त्यासाठी आनंदी आहे. तुम्हाला जोक मारायचे माझ्यावरती मार, जर ते तुम्हाला मदत करत असेल एक प्रकारे प्रसिद्धी मिळवण्यासाठी, पैसा मिळवण्यासाठी, तर ठीक आहे मारा. इथे खालच्या पातळीवर जोक मारू नकोस. परंतु इथे म्हणजे या सीझनमध्ये म्हणा किंवा या बिग बॉसमध्ये तू खालच्या पातळीवर जाऊन जोक मारू नको. कारण मी समजा ठीक आहे ती गोष्ट ॲक्सेप्ट करतोय, पण बाकीचे स्पर्धक ॲक्सेप्ट करणार नाही. ते सुद्धा तुला खालच्या पातळीवर जोक मारू शकतात किंवा टोमणे मारू शकतात, हे ते करणार आहे. ठीक आहे, माझ्यासारखं ती गोष्ट पचवणं हे सर्वांना जमेल असं नाही आहे, असं सलमान म्हणाला. आणि एक प्रकारे जर बघितलं तर भरपूर गोष्टी म्हणजे इनडायरेक्टली डायरेक्टली असं एकदम चिडवून वगैरे गोष्ट घडलेली नाही आहे, परंतु जे काय सलमानला बोलायचं होतं ते त्यानं चांगल्या पद्धतीनं बोललं. आता हे चालू असताना अजून एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा घडला जो की सांगणं गरजेचं आहे, जो की सलमान खानने सुद्धा सांगितलं आणि नक्कीच ती गोष्ट घडली आहे. खरं पाहिलं तर मी एपिसोड पाहिला आहे तो, तर यामध्ये अशी गोष्ट घडली होती की भाऊ म्हणतो की ठीक आहे तुझं तानियासोबत अत्यंत चांगलं जमतं, जे की तू म्हणतो की सुरुवातीपासून मी तिच्यासोबत बोलत आलेलो आहे, त्यामुळे माझं बॉन्डिंग चांगलं आहे, तर ठीक आहे. आणि किंवा तू जोक मारतो समजा दुसऱ्यांवर, तेव्हा तानियासोबत असती, ठीक आहे तुमचं जमतं चांगलं, ती गोष्ट आहे. परंतु पुढे जर आपण बघितलं तर भाऊ म्हणतो की तू तिला पुढे नॉमिनेट सुद्धा केलं. जर तुझं एवढं चांगलं बॉन्डिंग जमत होतं, एवढं चांगलं ट्विनिंग जमत होतं, तर तू तिला नॉमिनेट काय केलं? मग तू तिला नॉमिनेट सुद्धा केलं ना एक प्रकारे. तर त्यावर याचं म्हणणं होतं, जर आपण बघितलं तर प्रणित म्हणतो की मी तिच्यासोबत भरपूर गप्पा केले, मला आवडलं, मी तिच्यासोबत भरपूर गप्पा केल्या आहेत, बसलो आहे, मला आवडलं. परंतु मी तिच्यासोबत इंटरॅक्ट केलं तर मला कळालं, थोड्या दिवसानं मी तिच्यासोबत इंटरॅक्ट केल्यावर मला कळालं की काही लूप हॉल्स मला तिच्यात दिसले आणि म्हणून मी तिला नॉमिनेट केलंय, असं वक्तव्य, असं स्टेटमेंट प्रणित भाऊनी केलं. आता हे किती जणांना पचणार आहे खरं सांगा. एक गोष्ट जर आपण पाहिली तर कारण याचं आहे की याला आपल्या भाषेत सरळ म्हणतात की पाठीत खंजीर खुपसला. तसे वेगवेगळे शब्द भरपूर आहेत, पोरांमध्ये तर खूपच आहे. परंतु हे नक्कीच त्या प्रकारची गोष्ट घडलेली आहे की एक प्रकारे तू म्हणतो की चांगली बॉन्डिंग जमतीये, सगळ्या गोष्टी घडलेल्या आहे आणि इंटरॅक्ट केल्यानंतर इंटरॅक्ट काय राहत असतं, हा काय शब्द झालेला आहे. म्हणजे तू आठवडाभर तिच्यासोबत गप्पा मारतोय, व्यवस्थित बसतोय, तर हे भाऊचं मला खरंच आवडलं नाही. जर पाहिलं तर भरपूर प्रेक्षकांना सुद्धा नक्कीच आवडणार नाही. कमेंट सुद्धा करा तुम्ही, जर तुम्हाला आवडलं नसेल तर, किंवा आवडलं असेल तरी करा. काय गोष्ट घडली तर तू आठवडाभर गप्पा मारतोय व्यवस्थितपणे, तिच्यावर जोक सुद्धा मारतोय. पहिली गोष्ट चाल आवडलं भाग वेगळा, परंतु तिच्यावर जोक सुद्धा मारतोय जी की ॲक्सेप्ट करते गोष्ट. किंवा तिच्या सोबत असताना, ती सोबत असताना तू दुसऱ्यांवर जोक मारतोय, व्यवस्थित तुमचं चाललंय. अचानक तिला नॉमिनेट करणं हे कोणाला पचणार आहे? ठीक आहे, एवढे जण आहे जिथे 10-15 जण आहे ना दुसरे, त्यांना नॉमिनेट कर ना. इंटरॅक्ट केल्यानंतर तुला कळालं म्हणजे तू त्यांच्यासोबत कर ना मग इंटरॅक्ट, जर बघितलं तर. ही गोष्ट घडली होती, ही जी की मला पण नाही आवडली, भरपूर प्रेक्षकांना नक्कीच आवडली नसेल. परंतु जो मेन मुद्दा होता की सलमान खानने ज्या गोष्टी त्याला बोलायच्या होत्या प्रणितला, त्या बोलल्या व्यवस्थितपणे आणि कुठेही असं चिडून बोलल्यासारखं वाटलं नाही. परंतु जे म्हणते ना प्रेमानं टोमणे मारलं, तर तो प्रकार घडला. आता यानंतर काय घडलं, थोडासा ब्रेक देण्यात आला. म्हणजे टायगर श्रॉफ आणि त्या 2 हिरोईन आहेत त्या येण्याच्या दरम्यान, त्याच्या आधीच थोडासा गॅप देण्यात आला. तर तेव्हा चर्चा काय झाली की प्रणित तानियाला म्हणतोय की तुला जोक आवडले नाही का, तुला माझं बोलणं आवडलं नाही का, तू नाराज आहे का, तर तुम्हाला डायरेक्ट सांगायला पाहिजे होतं. तर ही गोष्ट तर खरी वाटली एक प्रकारे की ठीक आहे, प्रणितचं म्हणणं असं होतं की तुला जर माझे जोक पचत नसेल, तुला जर ते खरंच आवडले नसेल, तर तू मला तोंडावर बोलू शकली असती. हा भाग तर आहे. परंतु हे
खरं पाहिलं तर तान्याला सुद्धा माहीत नव्हतं की असं काही गोष्टी घडणार आहे का. जर कधी सलमाननं सांगितलं नसतं, सलमान म्हटलं की तान्या ॲक्सेप्ट करते म्हणजे सगळ्यांनी तिला टोमणे मारा, तिच्यावर जोक मारा असं नाहीये, हे तान्याला सुद्धा रिअलाइज नंतर झालं जेव्हा सलमान बोलला. नाही तर ही तर ॲक्सेप्ट करतच होती ना गोष्ट, ही हसून करू द्या किंवा रडून करू द्या ॲक्सेप्ट तर करतच होती ना. परंतु जोपर्यंत सलमान म्हणला नाही तोपर्यंत तिला तर माहीतच नव्हतं. त्यामुळे प्रणितनं जो मुद्दा मांडला नंतर की तुला जर जोक आवडले नाही, तुला जर ह्या टोमणे आवडले नाही तर तू मला डायरेक्ट बोलू शकली असती, आपलं एवढं बॉन्डिंग चांगलं आहे. परंतु त्यात तान्या म्हटली की मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. हे नंतरची गोष्ट झाली. हे TRP वाढवण्यासाठी थोडासा मिर्च मसाला तिनं टाकला की मला तुझ्याकडून अपेक्षा नव्हती की तू असं बोलशील किंवा तू तसं वागशील. ही सरळ गोष्ट होती की सलमान बोलल्यानंतर तिला ती गोष्ट कळाली, अरे याच्यावर आपण जर पिच केलं थोडंफार तर मजा येईल एक प्रकारे. आणि यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट ही की आता समजा वेगवेगळं असं प्रणितवरच नाही की आता प्रणित आणि तान्या खूप चांगले मित्र झालेले आहेत. आता पुढं काय त्यांचं बिनसतं का ते भाग वेगळा, भांडणं वगैरेचं तो भाग वेगळा होणारच दिसत आहे मला सरळ सरळ. तर ते दोघांची मैत्री आहे किंवा दुसरीकडं आपण बघतोय थोडंसं लव्ह मॅटर टाईपचं दिसतंय ते दोघांचं, किंवा अजून 2-4 मित्र होतील. त्या गोष्टी ह्या काही काळच टिकतात. हे बिग बॉसचं समीकरण ते राहतं की 1-2 आठवडे ही गोष्टी चालन, जास्तीत जास्त 3-4 आठवडे पकडा. त्यानंतर सगळ्यांचे भांडणं होणार, एकीकडे ब्रेकअप होणार, एकीकडे भांडण होणार, एकीकडे दगडफेक होणार. त्या गोष्टी नक्कीच येणाऱ्या काळात घडणारच आहेत. ते बिग बॉस त्याच्याशिवाय TRP कमवणार नाही, तर त्या गोष्टी घडणारच आहेत. त्यामुळे हे सध्याचं हे सुरुवात आहे फक्त, यामुळे काहीच याच्यामध्ये स्टेबल राहणार नाही, हे बदलणार आहे. तर हा संपूर्ण विषय होता प्रणित बाबत की आपण बघतोय की प्रणितचं एक गोष्ट मला ती नव्हती आवडली, बाकीचं नक्कीच आता पुढे कसा खेळतो ते बघावं लागणार आहे. प्रणित जर आपण बघितलं तर नक्कीच चांगली कॉमेडी करतो. हे घाण जोक वगैरे ते बाजू सोडा, बाकीचं ठीकठाकवाले त्याच्या शिवा वगैरे जर सोडून दिल्या तर ठीकठाक आहे. तर गोष्ट आहे की आता तो कसा खेळतो ते बघणं गरजेचं आहे. बाकीचं जर आपण बघितलं तर बाकीचे खूप चांगले, जर अश्नूर कौर जर आपण बघितलं ती खूप चांगलं खेळताना दिसतीये. तर अमाल मलिकचं थोडंसं मला प्लस मायनस दिसतंय. पण बघूया आता पुढे हळूहळू कसं होतं. तर तुम्हाला कालचा एपिसोड कसा वाटला आणि प्रणित बाबत तुमचं मत काय नक्की कमेंट करून सांगा. बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, पहिल्यांदा बघताय तर सबस्क्राईब करा. हे आपलं समीकरण आहे. धन्यवाद.